नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर. तर कालचा ब्लॉग तर बघितला असेल. तर आजचा मी जातोय मस्त की गावी. तर आता आपण जातोय सावंतवाडी एक्सप्रेस. आता इथून रिक्षाने जातोय दिवा स्टेशनला. सकाळच्या वाजले 5:30. तिकीट वगैरे काढले कारण गर्दी तर खूपच आहे, पण काढायला टेन्शन नाही, पण काढलेली बरी. तर इथून आता आपोआप पांड्याने जातो प्लॅटफॉर्म नंबर 8वर झुमझाममध्ये. सो आपली जाताना पहिली वंदे भारत गेली, कारण लवकर जाते वंदे भारत. नंतर आपली ट्रेन सुटली, कारण आज लेटच सुटली. आज 6:30 वाजून आज नंतर मग पनवेलला आलो, कारण पनवेलला तर खूपच गर्दी. 6:45ला आली ट्रेन आणि 7:30ला सुटली. सो नंतर मग ट्रेन सुटली मस्त की निसर्ग वगैरे बघत मस्त की सुंदर असं खूप मोठी मस्त की नदी होती. नंतर मग बोगदा लागला आपट्याच्या अगोदर, स्टेशनच्या अगोदर. खूप मोठा होता थोडासा वेळ. नंतरला मग 9:45 वाजता आली रोयाला. मग इथून थोडी क्रॉसिंग झाली, तर खूप गरम होतं वगैरे होतं. नंतर मग फायनली पोचलो 9:30 वाजता माणगावला झुंजामध्ये मस्त की. आता इथून जातो मस्त की चालत आपला माणगाव डेपोला. सो खूप आता इथून आता हायवेने डेपोमध्ये जाणार, बघ ना एस टी कितीची आहे वगैरे ती. तर फायनली मित्रांनो माणगाव डेपोला आलो. सो आता इथून आता एस टी 10:30ची आहे म्हणले. तर फायनली नंतर मग शिवर्धनची एस टी लागली. तर बघा गर्दी, बघा खतरनाक गर्दी होती वगैरे. नंतर मग तिकीट काढली, 16 रुपये तिकीट झाले माणगाव शिवर्धन एस टी. सो माझं बोरले गाव आहे, इथून आमचं मग जवळच आहे. आणि ट्रॉफिक तर बघा माणगावला खतरनाक खूप होत होती. तर फायनली मित्रांनो घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. व्हिडिओ आवडले लाईक, फॉलो, कमेंट करा. बाय बाय.